नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव. कोणत्या बाजार समितीमध्ये तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग जाणून घेऊया पहिली बाजार समिती. पहिली बाजार समिती आहे सातारा. आवक होती 170 क्विंटल. किमान दर मिळाला 1000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1750 रुपये. तर कमाल दर मिळाला 2500 रुपये. पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा चिंचवड. आवक होती 5197 क्विंटल. किमान दर मिळाला 1000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2000 रुपये. तर कमाल दर मिळाला 3010 रुपये. पुढची बाजार समिती आहे धाराशिव. लाल कांदा. आवक होती 52 क्विंटल. किमान दर मिळाला 1500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2150 रुपये. तर कमाल दर मिळाला 2800 रुपये. पुढची बाजार समिती आहे जुन्नर ओतूर. लाल कांदा. आवक होती 1694 क्विंटल. किमान दर मिळाला 1500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2500 रुपये. तर कमाल दर मिळाला 3020 रुपये. पुढची बाजार समिती आहे भुसावळ. लाल कांदा. आवक होती 21 क्विंटल. किमान दर मिळाला 1800 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2000 रुपये. तर कमाल दर मिळाला 2200 रुपये. पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी. लोकल कांदा. आवक होती 61 क्विंटल. किमान दर मिळाला 2200 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2600 रुपये. तर कमाल दर मिळाला 3300 रुपये. पुढची बाजार समिती आहे राहाता. लाल कांदा. आवक होती 1634 क्विंटल. किमान दर मिळाला 350 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1900 रुपये. तर कमाल दर मिळाला 2600 रुपये. पुढची बाजार समिती आहे जुन्नर चिंचवड. आवक होती 474 क्विंटल. किमान दर मिळाला 2300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2500 रुपये. तर कमाल दर मिळाला 2800 रुपये. पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर. आवक होती 3315 क्विंटल. किमान दर मिळाला 700 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1500 रुपये. तर कमाल दर मिळाला 2300 रुपये.